जलगांव के पाचोरा भड़गांव विधानसभा क्षेत्र में बिजली से जुड़ी समस्याओं को लेकर महावितरण की कार्यप्रणाली पर सवाल उठ रहे हैं। आम नागरिकों और किसानों की शिकायतों की समीक्षा के लिए आयोजित बैठक में विधायक किशोर पाटिल ने अधिकारियों को फटकार लगाते हुए सभी लंबित समस्याओं का समयबद्ध समाधान सुनिश्चित करने के निर्देश दिए। बैठक में नागरिकों से लगातार बिजली कटौती, लटकते बिजली के तार, स्मार्ट मीटर से बढ़े बिल, सौर ऊर्जा परियोजनाओं में देरी, नए बिजली खंभों की लंबी स्थापना और फसल नुकसान के मुआवजे जैसे मुद्दे उठाए। पाटिल ने अधिकारियों को जिम्मेदारी के साथ कार्य करते हुए आम जनता और किसानों को राहत देने का तथा हर शिकायत पर तत्काल कार्रवाई करने के निर्देश दिए। या डिपार्टमेंट मध्ये त्यांना ठेवावं ही माझी नाही, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे। हे तर फक्त लोटलं जातंय हो, ते वांग्यांवर पावडर मारलं, याच्यावर फर्टिलायझरचं खत दिलं म्हणून कॅन्सर होतोय, अजिबात नाही। ती शेतकऱ्यांची फसवणूक आहे। खरा मूळ आहे ना दूध आणि तेलावर आहे की जिथून खऱ्या अर्थाने कॅन्सर हा जो पसरतोय की जो आपल्याला रोज त्याचावाला आधार घ्यावा लागतोय दुधाचा आणि तेलाचा, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी आजही त्या मताशी माझ्या सहमत आहे। तुकाराम मुंडेंना दिलं, एका चांगल्या डिपार्टमेंटला दिलं, त्यांनी 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 21 वेळा बदल्या झाल्या। मग त्यांनी एका चॅनलवर खंत व्यक्त केली की मी आजपर्यंत माझ्या मुलांवर अन्याय केला की ह्या 21 वर्षामध्ये माझ्या मुलांची कोणाशी दोस्ती होऊ शकते, कारण माझी दर 6 महिन्यांनी वर्षभराने बदली होते। मला तिथून उचललं की मी दुसऱ्या शाळेत कुठतरी मुलांना टाकतोय, त्यांना अजून महाराष्ट्रात मित्र सुद्धा मिळाले। हे त्यांचं खंत आहे, ते त्यांचं व्यक्तिगत जरी असलं, मला त्या खंत जरी असली, पण आज सुदैवाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या विभागाला आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांना टाकलेलं आहे, माझी आताही त्यांना हात जोडून विनंतीच असणार आहे की त्यांना तर रिटायरमेंट पर्यंत या विभागात ठेवावं। खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला कॅन्सर मुक्त करायचं असेल तर त्याचा एकच इलाज आहे तुकाराम मुंडे।